निवघा ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न। मुदखेड तालुक्यातील मौजे निवघा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। राज्याचे मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण आणि भोकर विधानसभेचे आमदार श्रीजया चव्हाण यांच्या माध्यमातून निवघा गावात विविध विकास कामे पूर्ण करण्यात आले। तसेच झालेल्या विकास कामांचा आढावा या अभियानात घेण्यात आला। निवघा हे गाव पूर्वीपासूनच विकासाच्या चळवळीत अग्रेसर राहिले आहे। या विकास अभियानाच्या माध्यमातून गावाला यापूर्वी स्वच्छ गाव, माझे गाव, सुंदर गाव यासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। या कार्यक्रमात ग्रामसभेच्या माध्यमातून आढावा बैठक घेऊन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि उर्वरित कामांचे नियोजन करण्यासाठी विस्तृत चर्चा करण्यात आली। या बैठकीसाठी आरोग्य विभाग, वन विभाग, शिक्षण विभाग, पशुवैद्यकीय विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, अंगणवाडी सेविका, बचत गट आणि बचत गटाचे CRP यासह सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। या महत्त्वाच्या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सरपंच गोदावरीबाई थोरात, उपसरपंच लक्ष्मीबाई पवार, माजी सरपंच उदवराव गंगाधर पाटील पवार, ग्रामपंचायत सदस्य रंगाराव पवार, देवीदास गिरे, गुणाजी औलवार, माजी सरपंच मनीषा एडके, लता भालेराव, लखन कारले, सुनील वाघमारे, सुमित्राबाई पवार, उज्ज्वला पवार, मारुती अटकलवाड, देवीदास पांचाळ तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला गावकरी मंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांच्या नियोजनाअभावी आज ग्रामसभा लावून सर्व विभागाचे कर्मचारी, अधिकारी येऊन त्यांचा आढावा बैठक व पुढे येणाऱ्या कामाची नियोजन अशा दोन्ही संगमाने आज ग्रामसभा लावून ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना निवेदन पत्र देऊन बोलून घेऊन आज सर्व आढावा घेतला आणि पुढे राहिलेल्या कामाचे नियोजन करण्यात आले। या निवघा गाव हा पहिल्यापासून चळवळीचं गाव आहे। या गावाने अनेक चळवळीमध्ये भाग घेऊन अनेक उपक्रम केलेले आहेत आणि बक्षीस सुद्धा पात्र गाव आहे। येणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला गावात सर्वजण एकत्रित येऊन सर्वजण काम करण्याची तयारी दाखवतात आणि करतात। आज जी निवघा गावामध्ये ग्रामसभा आयोजित केली होती त्याच्यामध्ये सर्व विभागाचे, वन विभाग असेल, तुमचं महसूल विभाग असेल, तुमचं आरोग्य विभाग असेल, तुमचं पशुवैद्यकीय विभाग असेल, तुमचं कृषी विभाग असेल, अजून तुमचा कोणता अंगणवाडी, काही CRP, बचत गट, इतर सर्वच डिपार्टमेंटचे सर्वजण बोलून त्यांना सर्वांचा आढावा घेऊन कसं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेमध्ये निवघा गाव हा कसा तालुक्यात व जिल्ह्यात पहिला येईल असं नियोजन करण्याचा सर्वांनी संकल्प केला। त्या पद्धतीने आज ग्रामपंचायत कार्यालय निवघा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यापूर्वी आपण 17/9 ते 25 पासून या योजनेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्यानंतर हे अभियान पूर्णत्वाकडे नेण्यासाठी व ठरवून दिलेले कामं विषयपत्रिकेप्रमाणे पार पाडण्यासाठी प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांना या ग्रामसभेसाठी बोलवून आपले प्रत्येकाला काम कोणतं करायचं आहे, किती काम शिल्लक आहे आणि ह्या अभियान कालावधीमध्ये सर्व कामं आपल्याला कसे पूर्ण करता येतील आणि ही योजना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज कशी लोक चळवळ होईल याकडे सर्व गावकऱ्यांना त्या कामाची पूर्ण जाणीव करून देऊन आणि गाव बक्षीस पात्र कसं होईल आणि जिल्ह्यात आणि आमच्या तालुक्यात व इतर बक्षिसास पात्र कसं होईल आणि हे सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी सगळी गावकरी आणि आमचे सर्व कर्मचारी यांनी पूर्ण बक्षीस पात्र होण्यासाठी सर्व कामं पूर्ण करू अशी ग्वाही दिली। आजच्या या सभेमध्ये वन विभागाच्या बिबट्याची शेतकऱ्यांना होणारा त्रास होऊ नये म्हणून त्यांना जनजागृतीसाठी सुद्धा वनाधिकारी व त्यांचा स्टाफ
या ग्रामसभेमध्ये त्यांना बोलवून गावकऱ्यांना त्याबद्दल सविस्तर असं माहिती देण्यात आली।